नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे आपली महा ऑनलाईनवरून आपली इन्कम सर्टिफिकेट काढू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथं सर्च करायचं आहे इन्कम सर्टिफिकेट. मग याप्रमाणे इथं हा ऑप्शन येऊन जाणार, तर आपल्याला इथं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग घेऊन आपल्यासमोर याप्रमाणे इथं आवश्यक कागदपत्रामध्ये आपल्याला हे इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार त्याची इन्फॉर्मेशन इथं काही येऊन जाणार. पण मी आपल्याला सांगतो की आपल्याला इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी हे एवढे सारे डॉक्युमेंट्स न लागता फक्त 3च डॉक्युमेंट्सनी आपण इथं आपली इन्कम सर्टिफिकेट काढू शकता. आणि हे कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला मी समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहायचा आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं पुढे सुरू करावरती क्लिक करायचं आहे. मग इथे थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे आपल्यासमोर इंटरफेस येऊन जाणार आणि इथपासून आपल्याला आपला फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपण ज्यांची इन्कम सर्टिफिकेट काढत असाल त्यांचं नाव द्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं संबोधनमधून अगर ते पुरुष असतील तर आपल्याला इथं श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे की, आणि जर स्त्री असतील तर आपल्याला इथं श्रीमतीवाला किंवा सौ हा वाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांचं नाव द्यायचं आहे इंग्लिशमध्ये आणि तोच नाव आपल्याला इथं मराठीमध्ये द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर आपल्याला इथं खाली त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं संबोधनमधून श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं नाव इंग्लिशमध्ये आपल्याला इथं द्यायचं आहे आणि तोच नाव आपल्याला इथं मराठीमध्ये द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं खाली आपल्याला मिळकतीचे प्रमाणपत्राबद्दल विचारला आहे. तर इथून आपल्याला सर्वात अगोदर आपला जो तलाठी असेल त्यांच्याकडून आपल्याला उत्पन्नाचा दाखला आणायचा आहे, म्हणजे तलाठी अहवाल आणायचा आहे. आणि तिथं ज्याप्रमाणे आपली इन्कम दिली असेल, जसं की 1 वर्ष किंवा 3 वर्ष, तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. अगर 1 वर्षाची दिली असेल तर आपल्याला इथून 1 वर्षवाला सिलेक्ट करायचा आहे आणि 3 वर्षाची इन्कम दिली असेल तर आपल्याला इथं 3 वर्षवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तलाठी अहवाल आपला इथं एक डॉक्युमेंट झालेला आहे. आणखी 2 डॉक्युमेंट्स मी आपल्याला समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला जन्मतारीखचा ऑप्शन दिलेला आहे. इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचा असेल तर आपण इथं देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली वय द्यायची आहे. वय दिल्यानंतर इथं आपला जेंडर अगोदरच सिलेक्ट होऊन येऊन जाणार, कारण इथं आपण संबोधनमध्ये पुरुषवाला ऑप्शन सिलेक्ट केला होता. त्याच्यानंतर इथून व्यवसायामधून आपल्याला आपण जो व्यवसाय करत असाल तो व्यवसाय आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. तर आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि इथं खाली आपल्याला ईमेल आयडी, पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला इथं द्यायचा असेल तर आपण देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं या पत्त्यामध्ये आपला पत्ता द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला मार्ग, विभाग, इमारत आणि लँडमार्कचा ऑप्शन दिलेला आहे. इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला इथं द्यायचा असेल तर आपण देऊ शकता किंवा सोडू पण शकता. आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपल्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे. हे संपूर्ण आपल्या ॲड्रेसची डिटेल्स दिल्यानंतर इथं आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथून लाभार्थ्याच्या तपशीलमधून आपण हे इन्कम सर्टिफिकेट ज्यांच्या कुणाच्यासाठी काढत असाल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण इथं आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी काढत असाल तर तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आणि आपण हे इन्कम सर्टिफिकेट आपल्या स्वतःसाठी जर काढत असाल तर आपल्याला इथं स्वतःवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं ॲटोमॅटिकली आपलं नाव येऊन जाणार आणि इथून आपल्याला प्रमाणपत्र का आवश्यक आहे, इथून आपल्याला आपले हे इन्कम सर्टिफिकेट कशासाठी पाहिजेत आहे तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला जर हे इन्कम सर्टिफिकेट आपल्या शिक्षणासाठी पाहिजेत असेल तर आपल्याला इथं शिक्षणवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं शैक्षणिक कारणासाठीवाला ऑप्शन येऊन जाणार. आणि आपल्याला जर वैद्यकीय कामासाठी हे इन्कम सर्टिफिकेट पाहिजेत असेल तर आपल्याला इथून वैद्यकीयवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इथं वैद्यकीय कामाकरितावाला ऑप्शन येऊन जाणार. आणि आपल्याला जर आणखी कोणत्या दुसऱ्या कामासाठी हे इन्कम सर्टिफिकेट पाहिजेत असेल तर आपल्याला इथं इतरवाला ऑप्शन सिलेक्ट करून इथं आपल्याला हे इन्कम सर्टिफिकेट कोणत्या कामासाठी पाहिजेत आहे तो आपल्याला इथं टाईप करायचा आहे. ते संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथं आपल्याला थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला आपली जेवढी इन्कम असेल त्याची आपल्याला इथं डिटेल्स द्यायचे आहे. आपल्याला हे डिटेल्स आपण जो तलाठीकडून आपला तलाठी अहवाल किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणाल त्याच्यावरती आपल्याला हे इन्फॉर्मेशन मिळून जाणार. तिथं ज्याप्रमाणे आपली इन्कम दिली असेल 1 वर्षाची किंवा 3 वर्षाची त्याचप्रमाणे आपल्याला इथं त्याची डिटेल्स द्यायची आहे. आपण इथं अगोदरच बघितलं आहे की आपण इथं 1 वर्षाची किंवा 3 वर्षाची आपण इन्कम इथं कशा प्रकारे सिलेक्ट करू शकतात त्याच्याबद्दल इथं त्याप्रमाणेच आपल्याला इथं हे बॉक्स येऊन जाणार. आणि इथं आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्यावरती ज्याप्रमाणे इन्कम दिली असेल, जशी की इथं शेतीची किंवा
शेतीपूरक व्यवसायाची किंवा दूध व्यवसायाची, त्याच बॉक्सच्या समोर आपल्याला इथं आपली हे डिटेल्स द्यायची आहे, म्हणजे आपली इन्कम हे द्यायची आहे. म्हणजे जसं की इथं आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती आपली शेतीची इन्कम दिली असेल तर आपल्याला तर या शेतीच्या बॉक्सच्या समोरच 3 वर्षाची इन्कम असेल तर इथं याप्रमाणे 3 बॉक्स येऊन जाणार आणि इथं या 3 बॉक्समध्ये 22-23ची जेवढी इन्कम असेल ते आपल्याला इथं द्यायची आहे. 23-24ची जी इन्कम असेल ते आपल्याला इथं द्यायची आहे आणि 24-25ची जी इन्कम असेल ते आपल्याला इथं द्यायची आहे. आणि हे दिलेली इन्कम आपली इथं खाली येऊन जाणार एकूणमध्ये आणि या अक्षरीमध्ये पण. त्याच्यानंतर आपल्याला इथं उत्पन्नाबाबत जोड कागदपत्रामधून हा आपल्याला तलाठी अहवालवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या मला मंजूरवाला या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं समावेश करावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. ते इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं आणखी एकदा समावेश करावरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा ॲप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुलीच्या इथं मेसेज येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचे आहे आणि मग इथं आणखी थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ऑप्शन्स येऊन जाणार. तर सर्वात अगोदर आपल्याला इथं डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी इथं डॉक्युमेंट्स टाईपमधून आपल्याला तलाठी अहवालवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं फाईल पाथमधून हा चूज फाईलवरती क्लिक करून आपण हा तलाठी अहवाल म्हणजेच आपला तलाठीकडून आणलेला उत्पन्नाचा दाखला जिथं कुठं ठेवला असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं या ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे इथं आपला हा डॉक्युमेंट्स ॲडेड सक्सेसफुलीच्या इथं मेसेज येऊन जाणार आणि इथं खाली आपण हा बघू शकता आपला डॉक्युमेंट्स इथं ॲड झालेला आहे आणि अपलोड केलेला हा डॉक्युमेंट्स आपल्याला जर इथं व्ह्यू करायचा असेल तर आपल्याला इथं हा व्ह्यूचा ऑप्शन दिलेला आहे आणि जर डिलीट करायचा असेल तर आपल्याला इथं हा डिलीटचा पण ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला स्वघोषणापत्र म्हणजेच आपला डिक्लेरेशन अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं या डॉक्युमेंट्स टाईपमधून हा स्वघोषणापत्रावाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इथून चूज फाईलवरती क्लिक करून आपण हा आपला घोषणापत्र जिथं कुठं ठेवलं असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करून त्याला ॲड करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथं डॉक्युमेंट्स टाईपमधून आपल्याला आपल्या आधार कार्डचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला इथं आपला आधार कार्ड पण इथं अपलोड करायचे आहे. अपलोड केलेले हे 3 डॉक्युमेंट्स इथं खाली येऊन जाणार. आपण इथं खाली हे बघू शकता आणि या 3 डॉक्युमेंट्सवरून आपण आपली इन्कम सर्टिफिकेट काढू शकता आणि आपल्याला जर हे आपले डॉक्युमेंट्स ओपन करून पाहायचे असेल तर आपल्याला इथं हा व्ह्यूचा ऑप्शन दिलेला आहे आणि जर डिलीट करायचा असेल तर आपल्याला इथं डिलीटचा पण ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या पेजवरती आपल्याला आपला फोटोग्राफ द्यायचा आहे. आपल्याला इथं आपण 2 प्रकारे फोटोग्राफ देऊ शकता. एक आहे इथं लाईव्ह आणि दुसरा पासपोर्ट साईजचा. आपल्याला जर इथं पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ द्यायचा असेल तर आपल्याला इथं हा छायाचित्र अपलोड करावरती क्लिक करायचं आहे आणि जर आपल्याला इथं लाईव्ह फोटोग्राफ द्यायचा असेल तर आपल्याला इथं या छायाचित्र घ्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण ज्यांची हे इन्कम सर्टिफिकेट काढत असाल त्यांना या आपल्या कॅमेऱ्याच्या समोर इथं उभा करायचा आणि आपल्याला इथं या कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे. मग हे कॅप्चर केलेली पिक्चर आपली इथं कॅप्चर पिक्चरमध्ये येऊन जाणार आणि आपल्याला जर हे फोटोग्राफ इथं अपलोड करायचे असेल तर आपल्याला इथं अपलोडवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्याला इथं याप्रमाणे फोटो अपलोडेडचा ऑप्शन येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं या पुढे सुरूवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर नेक्स्ट पेजवरती याप्रमाणे आपल्याला पेमेंट करण्यासाठी हे ऑप्शन सिलेक्ट करण्याचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपण इथं ज्याप्रमाणे VLE अकाउंट किंवा आधार पे किंवा पेटीएमने जर आपला पेमेंट करसाल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं पे नाववरती क्लिक करायचं आहे आणि मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इथं आहे सेवेची तपशील आणि इथं शुल्कमध्ये आपल्याला या इन्कम सर्टिफिकेटसाठी आपल्याला इथं कोणकोणते चार्जेस लागेल याची संपूर्ण इथं इन्फॉर्मेशन येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं या आपल्या महा ऑनलाईनच्या आयडीच्या इथं पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रदान निश्चितवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला सक्सेसफुली इथं पेमेंट होऊन जाणार आणि याप्रमाणे इथं आपली हे रिसिप्ट येऊन जाणार. आपल्याला जर या रिसिप्टची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं खाली प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण याची इथं प्रिंट काढू शकता किंवा आपल्या मोबाईल लॅपटॉप किंवा PC पण याला सेव्ह करून ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे टोकन येऊन जाणार. हे आत्ता आपण जो इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप केला हे याची टोकन आहे. तर आपल्याला जर याची पण प्रिंट काढून ठेवायची असेल तर आपल्याला इथं या प्रतवरती क्लिक करायचं आहे आणि याची आपल्याला प्रिंट काढायची असेल तर आपल्या इथं प्रिंट काढू शकता किंवा आपल्या मोबाईल लॅपटॉप किंवा PC पण याला सेव्ह करून ठेवू शकता. आणि आत्ता जो आपण हे इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप केला आपले हे इन्कम सर्टिफिकेट येतं 1 ते 2 दिवसामध्ये निघून जाणार आणि मग आपण इथून त्याला डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं आपण महा ऑनलाईनवरून आपली इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करू शकता आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.